नजर आएगी। दोनों बल्लेबाज यहां से तैयार हो चुके हैं। स्ट्राइक एंड पर होंगे हरिओम और उनके साथ स्वप्निल। ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है बल्लाई शुराई अंबिवली की। हरिओम के साथ स्वप्निल। P1 की पहली ओवर की भागदौड़ को संभालने के लिए मरियाई गुलसुंदे की तरफ से गेंदबाज। बॉलिंग ट्रैक पर आई आतिश। टीम ऋत्वी लाइव इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है। जितने दर्शक लाइव घर बैठे मोबाइल स्क्रीन टीवी स्क्रीन पर टूर्नामेंट को एंजॉय कर रही है उनका भी स्वागत। पहली गेंद थी क्रॉस द लाइन। आड़े बल्ले से खेला है डीप फाइन लेग बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए स्वैग से स्वागत। पहली गेंद पर पहला 4। कमाल की शुरुआत थी। हाफ ट्रैकर बॉल थी। शॉर्ट आर्म पुल किया। फाइन लेग जोन पावर प्ले है। 30 यार्ड सर्कल के बाहर मात्र 2 खिलाड़ी पावर प्ले का फायदा उठाने में कामयाब हुए हरिओम और उनके बल्ले से आपको 4 रन यहां से बनते हुए नजर आएंगे। 4 के साथ शुरुआत हुई है। शुरुआत जब अटैकिंग स्टार्ट के साथ होती है तब आपको एक अच्छा मोमेंटम मिलता है रनचेस में, और वही अटैकिंग शुरुआत दिलाने की कोशिश हरिओम ने की अपनी टीम को। पहली गेंद पर 4 आई। गेंदबाज थोड़े से दबाव में आतिश आपको नजर आएंगे। एंगल को बदला है। पहले राइट आर्म वो राउंड द विकेट वाले एंगल से शुरुआत की थी। अब एंगल को चेंज किया। ओवर द विकेट वाला एंगल यूज करेंगे राइट आर्म के साथ। अगली गेंद करेंगे। स्पीड अप मेंटेन रखना है। पहली गेंद गिरी थी 5-18 को। अक्रॉस लाइन यहां से भी गई जरूर। जड़ में डाली थी गेंद। एक चिकी सिंगल मैदान के अंदर यहां से आपको कंप्लीट होती हुई नजर आएगी। सिंगल डबल भी बहुत महत्वपूर्ण है। इंटरनेशनल क्रिकेट में आप देखते हैं बड़े खिलाड़ी 4-6 मारने के बाद सिंगल डबल लेते हैं, स्ट्राइक रोटेट करते हैं, अपने पार्टनर को मौका देती है ताकि अपने आप को वो गेम टाइम मिल सके। गेम टाइम भी बहुत जरूरी है। यू नो व्हेन यू गॉट दैट गेम टाइम योर इनिंग विल बिकम बेटर। ये हमेशा हम कहती है जब आपको वो गेम टाइम मिलेगा आपकी पारी अच्छी होगी, और वही करने की जरूरत होती हुई 1 रन के साथ टीम की रन संख्या आगे गेंदे हुई है। 2 रन बनी है 5 अभी तक। ऑफ साइड के ऊपर अटैक किया। ऊंचाई ज्यादा दूरी कम। शॉर्ट कवर पॉइंट पर खिलाड़ी आएंगे, नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन एंड स्वप्निल इज गोइंग बैक टू पवेलियन। गोल्डन टक पहला झटका। गोल्डन डक पहला झटका। स्वप्निल खाता खोल नहीं पाए है। वेरी फर्स्ट बॉल जो अपने इनिंग में फेस कर रहे थे, कैच थमा बैठे। शॉर्ट कवर पॉइंट पर अच्छा कैच कैरी किया गया और उसकी वजह से स्वप्निल वापस जाएंगे। नंबर 3 के ऊपर मनीष मैदान के अंदर यहां से दाखिल किए गए हैं। टीम की रन संख्या बनी है 3 गेंदों के बाद मात्र 5। एक विकेट को लूज जरूर किया है बैटिंग करते हुए टीम ने। कमबैक किया है गेंदबाज आतिश ने। पहली गेंद पर जब 4 आए थे ऐसा लगा था ये ओवर बहुत सारे रन वाला हो सकता है, लेकिन आतिश का माइंडसेट कुछ अलग था। उन्होंने कमबैक किया और कमबैक करने के साथ बल्लेबाजों को खामोश भी किया। पहली सफलता मिली, पहला ब्रेक थ्रू मिला है। अब मनीष आए, आते ही स्लॉट वाली गेंद को उड़ाया था। खिलाड़ी थे डीप में, क्या रोका है या नहीं ये बातें चेक जरूर की जाएंगी। दर्शक है, यस फेयर रोका है। दर्शक वहां पर हमारे जरूर है, उन्होंने बताया कि फेयर रोका है यहां से, यानी कि रन यहां से मिलेंगे मात्र 2। मनीष गायकर पहली गेंद पर स्लॉट वाली बॉल थी, अटैक किया, थोड़ी सी ताकत कम, वाइडिश लॉन्ग ऑन पर एक हाथ से उस गेंद को रोका। कमाल का एफर्ट था खिलाड़ी का। फुल टॉस थी, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, ये हाथों में बल्ला घूमा, टॉपेज लिया। नाखुश होंगे अपने आप से मनीष गायकर। दूसरा झटका लगता हुआ बल्ला ईश्वर आई अंबिवली टीम को। दूसरा विकेट लूज किया मनीष गायकर, नाखुश है। लोअर फुल टॉस बॉल थी, वो लोअर बैक फ्लिप से आपको वो गेंद उठानी पड़ती है हवा में। वो बल्ला उन्होंने घुमाया जरूर था लेकिन कनेक्शन हुआ नहीं, उसी की बदौलत आपको ये विकेट चाहता हुआ नजर आया। विकेट नंबर 2 डगआउट में लौटे है। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है। विकेटें गई अभी तक 2 गेंदे हुई है इस ओवर में 5। समीकरण आपको बदलता हुआ नजर आएगा। 51 को चेस करना है, गेंदे बचेंगी 19। जीतने के लिए 44 रनों की होगी जरूरत। अगर
छक्कों की हैट्रिक होती है, 3 गेंदों पर 3 छक्के अगर बैक टू बैक आते हैं तो सनी शिंदे की तरफ से 1000 का इनाम है। लोअर फुट टॉस थी, ड्राइव किया कवर की दिशा में, शॉट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी चिकिस सिंगल मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट किया जाएगा। बाय दिस 1 रन दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओवर। टीम की रन संख्या बनी स्कोर कार्ड पर 51 का पीछा करते हुए 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण बनेगा, आने वाली गेंदें होंगी 18 और जीतने के लिए आपको यहां से बनानी है 43 रन। 18 गेंदें 43 रनों की जरूरत मैदान के अंदर। पहली ओवर में बनी है मात्र 8, 51 को आपको चेस करना है। पहला ओवर पहली गेंद पर 4 आए थे, लेकिन उसके बाद अगली 5 गेंदों पर मात्र 4 आए, उस पर 2 विकेट भी आए। स्वप्निल और मनीष गायकर ये 2 खिलाड़ी डगआउट में लौटे। मैदान के अंदर अब हरिओम और उनके साथ रितेश, ये जोड़ी आपको यहां से नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन किया, दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज शुभम आपको आते हुए नजर आएंगे। शुभम क्या दिखाएंगे गेंदबाजी का दम, ये तो समय बताएगा। स्पीड अप रखना है प्लीज, पनिशमेंट होगी। टाइम अलर्ट है, पहले ओवर के लिए अभी तक 6 मिनट हुए हैं। हाफ ट्रैकर बॉल थी, बैकफुट से स्क्वायर कट किया, शॉर्ट पॉइंट के सिर के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद रफ्तार के साथ आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। गेंद को रोका जरूर है, 3 रन लेने की कोशिश मैदान के अंदर जरूर की गई और 3 रन यहां से आपको सक्सेसफुली कंप्लीट होते हुए भी नजर आएंगे। 3 रन आए इस गेंद पर। देखिए 11 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आपको आता हुआ नजर आएगा। 11 का आंकड़ा जब भी स्कोर कार्ड पर आता है तो फ्लैशबैक्स में अगर हम चाहते हैं 2011 का क्रिकेट वर्ल्ड कप हिंदुस्तान ने 28 सालों बाद जो जीता, उसकी यादें हमेशा ताजा होती है। MS धोनी finishes off in style. The party started in the dressing room and India lived the World Cup after 28 years. ये सुना था अपने सर रवि शास्त्री इनकी जुबानी, वो यादें मैं ताजा करता हूं जब भी 11 का आंकड़ा आता है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए अक्रॉस लाइन गए थे, फिर एक बार आड़े बल्ले से खेलना चाहा मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की स्टाइल में स्ट्रोक को एग्जीक्यूट करना था, लेकिन कनेक्शन नहीं है। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदे खेलना मना है आपके लिए। यहां से ऑन साइड पर ड्राइव, अभी भी रनों के लिए संघर्ष करती हुई टीम बल्लाश्वर आई अंबिवली। जितना बड़ा संघर्ष होता है उतनी बड़ी जीत होती है, इस बात का जिक्र हमेशा हम करती है। लेकिन यहाँ पर अब आपको संघर्ष करना नहीं है, सिर्फ आपको रिजल्ट भी चाहिए। रिस्क इक्वल टू रिवॉर्ड, ये हमेशा कहा जाता है। बड़े हिट का अब आपको रिस्क लेना पड़ेगा, रन बनानी पड़ेंगे टीम के लिए। जब जरूरत है तब आपको संकट मोचक बनना पड़ेगा। पल्ला घूमा, यहां से कमाल की डिलीवरी, क्विक आर्म, फास्ट एंड फ्यूरियस, पलक छपकते निकल गई है विकेट कीपर के पास। डॉट गेंद को बिंदी गेंद कहती है। डॉट गेंद पर 0 नंबर होता है एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। यहां पर खराब गेंद थी, छोटी गेंद थी, ऑन साइड पर लॉक किया, डीप में खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए। वाह क्या बात है भाई, मरियाई गोसुंदे टीम 3 बाउंड्रीज उन्होंने रोकी है। बल्लाश्वर आई अंबिवली टीम के साथ आज नसीब थोड़ा सा नहीं है, लक फैक्टर उनका साथ नहीं दे रहा, क्योंकि 3 बाउंड्रीज अभी तक रोकी है। एक रोकी डीप बैकवर्ड पॉइंट पर, एक रोकी डीप वाइडिश लॉन्ग ऑन पर, एक रोकी डीप फाइन लेग पर। तीनों बाउंड्रीज रोकी और रन बचाई है। ये बता रहा है कि फील्डिंग कितनी अच्छी है मरियाई गोसुंदे की। ओहो ऑन साइड पर उड़ाया, ये ऊंचाई भी है, दूरी भी है, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, गेंदबाज को दिखाया आसमान। 6 रन मिलेंगे। मस्ट नीडेड सिक्सर जो यहां से आता हुआ रितेश के बल्ले से, और इन्हीं 6 के साथ 2 ओवर का खेल होगा समाप्त। टीम की रन संख्या बनेगी 20 रन, 20 रन इज ऑन टोटल। समीकरण यहां से बनेगा, आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 31, 31 रनों की जरूरत मैदान के अंदर है। और सनी शिंदे की तरफ से हर एक छक्के के लिए 200 का इनाम है, और सिक्सर की हैट्रिक अगर होती है 1000 का इनाम जरूर सनी शिंदे की तरफ से दिया जाएगा। जो एक 6 आया उनके लिए 200 का इनाम है। ये छक्का जो लगाया था रितेश ने, उनके लिए 200 का इनाम जरूर आया सनी शिंदे इनकी तरफ से। और सिक्सर की हैट्रिक अगर होती है तो 1000 का इनाम भी उन्होंने लगाया। फिलहाल 12 में 31 की जरूरत है। 12 में 31, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ऊंचाई ज्यादा, दूरी कम,
खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। हरिओम को भी डगआउट का रास्ता दिखाया गया। तीसरा छटका हरी अंबिवली टीम को। क्या कमाल की डिलीवरी थी। एक्शन रिप्ले में हमने देखा पूरी तरीके से वो अपर आर्म आता है, उसके साथ जड़ में गेंद। यहां से ड्राइव जरूर किया जाएगा। डीप लॉन्ग अप पर खिलाड़ी है, हल्का सा फंबल हुआ। 2 रन लेने की कोशिश थी, 1 रन यहां से मिलेगा। जितेंद्र पाटील अनंत वाघ साहेब एडीगाडी आहेत। वाइट गेंद जरूर आई थी, उसके बाद डॉट बॉल आई, उसके बाद एक सिंगल आया। 3 गेंदें अभी तक इस ओवर में हुई जरूर है। और रन संख्या की बात करेंगे तो 22 रन टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर। समीकरण यहां से आपको फिर एक बार बदलता हुआ नजर आएगा। 9 balls रिमेनिंग, needed 29 runs to win for टीम बल्लाईश्वराई अंबिवली। 9 गेंदे 29 रन। यहां से बड़ा हिट लगा, एक और कैच की संभावना। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, ये कैच नहीं है, मैच भी हो सकता है। एक और विकेट। तीन ओवर का खेल हुआ है समाप्त। टीम की रन संख्या बनी है 26 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदे 25 रनों की जरूरत यहां से भी जीतने के लिए होगी टीम बल्लाईश्वराई अंबिवली को। शिवा राठौड़ को अब हिटमैन बनना पड़ेगा। आज शिवा राठौड़ को बनना पड़ेगा हिटमैन। और ये राठौड़ ने मैदान के अंदर आते ही आक्रमण किया, बताया कि पिक्चर अभी बाकी है। 6 रन।
कमाल का खेल होता हुआ यहाँ से शिवा राठौड़ के द्वारा अपनी टीम को जीवित रखा इस खिलाड़ी ने। गेंदें बचेंगी 5 और मैदान के अंदर जीतने के लिए 19 रनों की जरूरत अब आपको यहाँ से नजर आएगी। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। आपको कर्म अच्छे करने पड़ेंगे तो आपकी टीम रोशन होगी इस मैच में। ओह आप टैगर बॉल थी, पुल का शॉट था, ये बल्ला और गेंद का संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति, वापसी हुई, ईट का जवाब दिया करारे पत्थर के साथ। गेंदबाज विघ्नेश ओवर नंबर 4 को लेकर आई है। टीम मरियाई गोसुंदे का भविष्य विघ्नेश के हाथों में होगा। गेंदे थे 6, बनाने थे 25, पहली पर आई 6, दूसरी आई डॉट, यानी गेंदे बचेंगी 4। 19 रनों की जरूरत। 2016 का वर्ल्ड T20 आई का फाइनल, इंग्लैंड वेस्ट इंडीज का मुकाबला, कार्लोस ब्रैथवेट के 4 छक्के मुझे याद आती है। यहां पर शिवा राठौड़ क्या वो 4-6 मार पाएंगे? फिलहाल तो लॉफ किया, ऊंचाई ज्यादा दूरी कम। ये आई विकेट, पकड़ा है कैच और टीम मरियाई गोसुंदे ने पकड़ा है ये मैच। जी रन संख्या वहीं पर रुकी है 32। 32 रन स्कोर कार्ड पर। गेंदे बचेंगे अब 3 और बनाने 19 रन। 3 गेंदे 19 रन। वाह क्या बात है, आप रफ्तार देखिए, एक्स्ट्रा पेस बीटन द बैटर। ये सिचुएशन को आपने देखा, पूरी तरीके से खामोश रखा है। रफ्तार का सौदागर बनते हुए विघ्नेश, ये खिलाड़ी डेथ ओवर स्पेशलिस्ट रहा है मरियाई गुसुंदे के लिए। अच्छी गेंदबाजी होती हुई इस ओवर में अभी तक। ओहो हो क्या बात है, एक और बढ़िया गेंद, एक और डॉट बॉल। रन आउट के तौर पर यह विकेट अब आपको यहां से जरूर देखने को मिलेगा, लेकिन मात्र एक गेंद ही बची है। एक गेंद ही बची है अंपायर। चलिए स्पीड अप रखिए थोड़ा सा। अगले मैच में आई गारमाता कराड़ी और अष्टविनायक मोहपाड़ा, ये दोनों टीमें आपको इन एक्शन में नजर आएंगी। यहां पर ये आई बाउंसर, ये आई डॉट बॉल और इससे डॉट बॉल के साथ मुकाबला अब आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। हार्ड लक टीम बल्लाश्वर, आई अंबिवली, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड मैनी मैनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द विन फॉर टीम मरियाई गोसुंदे. तत्पूर्वी सनी शिंदे युवा उद्योजक यांनी पारितोषिक लगावलं होतं, ते पारितोषिक आपण देऊया. प्रथम शिंदे यांना 400 रुपये आहेत. सनी शिंदे यांनाच विनंती आहे की सनी शिंदे आपणच या आणि आपल्या शुभ हस्तेच द्यायचे आहेत. 400 रुपयात या ठिकाणी प्रथम शिंदे यांना आणि प्रसाद नावडे यांनी जो कॅश पकडला होता त्यांच्यासाठी 200 दिलेले आहेत युवा उद्योजक सनी शिंदे यांनी. सनी शिंदे या आपणच आपल्या शुभ हस्ते द्या. पारितोषिक आपण देतो, हँडशेक तोपर्यंत करायचा आहे. चला आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक मोहपाडा बी ग्रुपला सुरुवात होती. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाईल बॅटिंग करत असताना 7 चेंडूंमध्ये 21 धावा ज्यांनी केल्या, गोलंदाजी पण चांगली केली. शुभम ने दिखाया अपना दम आणि नंतर शुभम बनतात या मॅच से हीरो, मॅन ऑफ द मॅच. प्रसाद नावडे आणि प्रथम शिंदे पारितोषिक घ्या आपलं. आणि रितेश यांच्यासाठी पण 200 आहेत. रितेश आपले पण 200 घ्या. युवा उद्योजक सनी शिंदे यांनी हे सगळी पारितोषिके दिलेली आहेत. सगळे एकानीच घ्या आणि आपापसात घ्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आपण. शुभम या, शुभम यस आलेले आहेत ते, त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायची प्लीज लगेच. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण शुभम यांना लगेच या ठिकाणी देणार आहोत. मॅचला मात्र इथून सुरुवात होईल. चला स्पीड अप घ्या आता.
एक मॅच तरी प्रत्येक आता डे मध्ये अजून एक मॅच कव्हर झालीच पाहिजे. 5:40 झालेले आहेत, थोडासा स्पीडअप घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करायची आहे. खरं तर बी ग्रुपला मात्र या स्पर्धेमध्ये आता सुरुवात केली जाणार आहे. पहिली मॅच बी ग्रुप मधील असेल आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक मोपाळा या दोन टीमच्या दरम्यान मात्र हे बॅटल आता सुरू केलं जाईल. टॉस जिंकलाय टीम अष्टविनायक मोपाळा संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या टीमने घेतलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलंय आई गारमाता कराडे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मात्र रवाना होतीये. एक माना सन्मानाची स्पर्धा खरं स्वर्गीय नंदू प्रतीक 11 क्रिकेट संघ कराडे बुद्रुक यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती चषक 2026 ची दमदार स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये 32 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं गेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक असेल. मॅन सिरीजसाठी बायसायकल असेल आणि आयवा कॅचसाठी सरप्राईज गिफ्ट आहे. सगळे प्रेक्षक मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय आयवा कॅचसाठी सरप्राईज गिफ्ट आहे, परंतु एकालाच ते सरप्राईज आहे. त्यामुळे जो आयवा कॅच घेईल त्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या आपण बनवणार आहोत आणि खरं तर सकाळी उद्या जेव्हा स्पर्धा संपेल तेव्हा त्या सगळ्या लकी प्रेक्षकांमधून एक चिठ्ठी काढली जाईल. ज्यांचं नाव येईल त्यांना ते सरप्राईज गिफ्ट आहे. त्यामुळे आयवा कॅचसाठी पण संधी. आयवा कॅच घ्या, आमच्याकडे या आणि चिठ्ठीमध्ये स्वतःचं नाव लिहा. ती चिठ्ठी जर उद्या सकाळी ड्रॉ बॉक्समधून आपण काढली, तुमचं नाव असलं तर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण मिळू शकतं. चला मैदानाच्या आतमध्ये आता मॅचला सुरुवात करायची आहे, कारण ही मॅच अगदी सूर्य अस्ताला जायच्या आधी संपली पाहिजे. त्यामुळे थोडासा आता स्पीडअप घ्या. लगेच पंच आपण पण सूचना द्या की मॅच सुरू करायची. अगदी 20 मिनिटांमध्ये एक सत्र कंप्लीट होणं आता महत्वाचं आहे. सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेचे नियम कडक आहेत आणि प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूला नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे. त्यामुळे नियमांकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे. 38 मीटरचा जो सर्कल आहे, फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जाईल, बाद होणाऱ्या फलंदाजाच्या आधीच तुम्हाला 38 सर्कल क्रॉस करायचं आहे, आतमध्ये पोहोचायचं आहे. हे देखील नियम आहेत, नाही तर 2 धावांची पेनल्टी आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्या. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. बॉल कोणत्याही क्षणी गेला तर नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाहीये, रिव्ह्यू फक्त पंचांना आहे. पंचांना जर वाटलं क्रिटिकल सिच्युएशन आहे तर फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणत्याही टीमला खेळाडूला रिव्ह्यू नाही आहे, याच्याकडे पण लक्ष द्या. टॉस जिंकला अष्टविनायक मोपाळा संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
आई गरमाता कराडे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. खरंतर आई गरमाता कराडे संघाचा ब्रँड म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्याने कराडे आई गरमाता क्रिकेट संघ कराडे असेल, त्याच्याच बरोबरीने पनवेल प्रीमियर लीग असेल, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना मात्र ज्यांना आपण पाहिलेलं आहे ते अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून ज्यांनी मात्र आपली ओळख निर्माण केलेली आहे. रोहित स्ट्राईक एंड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत रोशन ही सलामीची जोडी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आकाश तेलंगे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल असेल या मॅच मध्ये. पहिला चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पंचांकडे मात्र दाद मागितली आहे. बॅटची एज होती, झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. एज अँड टेकन. पहिला धक्का, मोठा फलंदाज मात्र बाद. चौकार आलाय, चांगला फटका होता. ओहो हो, चांगला चेंडू आहे. बॉलला कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा बॉल थांबून आलेला आहे, त्यामुळे फलंदाजाने देखील मात्र या चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये धावून इथून आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेटकडे महत्त्व देणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण चौकार षटकार येत राहतील, परंतु पहिल्या बॉलवरती तुम्ही एक मोठ्या फलंदाजाला गमावलाय. त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याकडे तुम्हाला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. जरी हा शॉर्टर फॉर्मॅट ऑफ क्रिकेट असला तरी छोट्या छोट्या पार्टनरशिप देखील या खेळामध्ये महत्त्वाच्या आहेत, आणि त्या पार्टनरशिप बनवण्याकडे आता वाटचाल करतायत फलंदाज कल्पेश आणि रोशन. टीमची धावसंख्या झाली आहे 6 धावा. स्कोर कार्डवरती थोडासा स्पीडअप ठेवा प्लीज, कारण एकच डे नाईट आहे, त्यामुळे आयोजकांना 31 मॅचेस कव्हर करायचे आहेत. थोडासा स्पीडअप ठेवायचं आहे. 6 धावा आलेल्या आहेत. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे, खोलवर टप्पाचा, यॉर्क लाईनला क्रश करणारा टो क्रशिंग यॉर्कर. फलंदाज मात्र बीट झालात. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आई गारमाता क्रिकेट संघ कराडे. धावा झाल्यात 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात तर म्हणजे 6. 1 विकेट आतापर्यंत लूज केलाय तो म्हणजे बॅटिंग करत असणाऱ्या टीम आई गारमाता कराडे संघाने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती मात्र येताना पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पहिला चेंडू हव्यात. मिस टायमिंग स्ट्रोक बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट झालाय. एसटी रक्षक त्या ठिकाणी बाळू होते. कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपवलाय. रोशन यांचा खेळ. दुसरा धक्का.
काय कमालीची गोलंदाजी होतीये. ओव्हर हॅट्रिक तर पूर्ण झाली आहे, कारण 3 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये मात्र ओंकार यांनी मिळवल्यात. बॅटिंग लाईनअपला पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं जात आहे. खरं तर रोहित यांना मात्र आता स्वतःला विचारावं लागेल, पहिल्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा निर्णय योग्य होता का? कारण तो रिव्हर्स स्वीप जर नसता खेळला, तिथे विकेट जर नसती आली तर मात्र बऱ्याचशा धावा आता असू शकल्या असत्या, विकेट बऱ्याचशा कमी आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण तिथे मात्र ती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र अजूनही कमबॅक होऊ शकला नाही आहे. ओहो हो, क्या बात है, काय कमाल. तेच तर टप्पा पडला, एक्स्ट्रा राईज झालाय, अगदी शोल्डर हाईटने बॉल निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. येथून देखील मात्र आपल्याला डॉट चेंडू येताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या स्थिरावली गेली आहे मात्र 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 4 विकेट फॉर टीम आई गारमाता कराडी. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. शेवटचा चेंडू हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, लेट कटचा फटका आहे. शरीरापासून अगदी जवळ हा चेंडू खेळला होता. शॉर्ट थर्डमॅनमध्ये ट्रॅव्हल झाला होता बॉल, तिथे एक धाव नक्कीच मिळाली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आई गारमाता क्रिकेट संघ कराडे यांनी. टीमची धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर नंतर 9 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. 9 धावा, लॉस ऑफ 4 विकेट मात्र या ठिकाणी जमा केल्यात. गोलंदाजीमध्ये मात्र इथून आता परिवर्तन केलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 साठी राजेश शोले बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळणार आहेत. राजेश शोले आणखीन एक अष्टविनायक मोपाडा संघाचे अनुभवी खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष अष्टविनायक मोपाडा संघाकडून मात्र त्यांना आपण क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. एक चांगले फलंदाज देखील होते, चांगले गोलंदाज देखील आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत आणि खरं तर युवा खेळाडूंना बरंचसं प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जातं. एक एक्सपिरियन्स प्लेयर जे आहेत, एक टीमचा लीडर ज्याला आपण म्हणतो, ती लीडरची भूमिका मात्र नेहमी असते. राजेश शोले आता बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. पहिलाच बॉल हवे ते मात्र चेंडू, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू चेंडू खाली येतील. सौरभ कोणती चुकी नाहीये, टिपलाय झेल. आणखीन एक धक्का, फलंदाज 5वा होईल बाद. अष्टविनायक मोहपाडा कमालीची गोलंदाजी. आणखीन एक फलंदाज बाद. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. 7वा धक्का मिळेल बॅटिंग करताना टीम आई गारमाता कराडे संघाला.
इकडे चौकार. फ्लॅट क्रमांक 10 या पोझिशन वरती 8 फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती आपल्याला 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 8 विकेट गमावल्यात. यावाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. प्ले अँड मिस. टप्पा पडला. चेंडू मात्र इथून बॅटशी कोणताच कॉन्टॅक्ट होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडू मात्र इथून येईल. सागर यांनी कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 9 चेंडू फेकला. त्याच्यानंतर विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळेल. ऑन साइडला यावेळेस अटॅक जरूर केलाय. डीप लॉंग ऑन मध्ये मात्र खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जाईल आणि 2 धावा मात्र इथून देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. दोन धावा मात्र इथून देखील कंप्लीट. जेवढ्या धावा आता मात्र येतील शेवटच्या ओव्हरमध्ये घेणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेल्यात. हो चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. कर्णधाराचं मी कौतुक करेन, कारण एक खेळाडू त्यांनी मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये उभा केलाय. त्यांना माहिती आहे की सागर आउटसाइड द ऑप्शनची लाईन फेकणार आहेत. कारण हाफ ट्रॅकर बॉल फेकणार आहेत. त्याच्यामध्ये स्क्वेअर कटचे फटके येणार आणि स्क्वेअर कटचे फटके येणार तर एक खेळाडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला असणं गरजेचं आहे. त्यामुळे कॅप्टनचं देखील आपण कौतुक करूया. चांगली कॅप्टनशिप देखील मात्र होती आहे. इथून एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. कर्णधाराचा रोल क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. हो यावेळी शेवटचा बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय. इथून देखील आपल्याला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. 9 फलंदाज बाद झाल्यात आणि पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आफ्टर फर्स्ट इनिंग धावसंख्या झाली आहे आई गारमादा क्रिकेट संघ कराडीची 23 धावा स्कोर कार्ड वरती. समीकरण मात्र आता इथून असेल अष्टविनायक मोपाडा संघासमोर 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेंची गरज. तत्पूर्वी श्री राधाकृष्ण मोपाडा संघाचा कर्णधार आणि जय हनुमान जाताडी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच वेळेगणी घ्यायचं आहे.
मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण आता येथून पुनश्च एकदा बोलतोय पाणी द्या पाणी. यस चला पाणी द्या आयोजक पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. 24 चेंडू आणि 24 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 6 धावाच बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला 6.00 आहे. रन बॉल इक्वेशन आहे. 24 चेंडू आहे 24 धावा विजयासाठी पाहिजे आहेत अष्टविनायक मोपाडा संघाला. मोपाडा संघ थोडंसं सहकार्य करा. थोडी सलामीची जोडी जरा लगेच केली तर बरं होईल. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. श्री राधाकृष्ण मोपाडा संघ आणि जय हनुमान जाताडे. इनिंग ब्रेकमध्ये जर कॅप्टन आला नाही आणि अपोजिट टीमचा कॅप्टन उपस्थित असेल डायरेक्ट टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचे नियम आहेत ते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यामुळे विनंती आहे राधाकृष्ण मोपाडा टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान जाताडे टॉससाठी लगेच या. श्री राधाकृष्ण मोपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमचे मयूर म्हात्रे आलेले आहेत. मी जय हनुमान जाताडे टीम आपल्याला विनंती करतोय की आपला कॅप्टन पाठवा कारण राधाकृष्ण मोपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. हा नक्कीच आता बरेचसे संघ आपल्याला मोपाड्याचे खेळताना पाहायला मिळतील. इकडे अष्टविनायक मोपाडा खेळतोय. त्याच्यानंतर श्री राधाकृष्ण अचानक मोपाडा संघ पाहायला मिळेल. खरं तर आय आंबिवली संघ पण मोपाड्यातीलच एक विभाग आहे तो संघ पाहायला. आणि नवीन पोसरीचे पण 2 संघ आहेत आज. म्हणजे ओव्हरऑल मोपाड्यातले 5-7 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला रवाना होताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी राहुल शिर्के आणि त्यांच्या समवेत नितेश धुराव उर्फ बाळू आणि राहुल शिर्के ही सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. बॉल त्या ठिकाणी चेक करतायत. फार चांगली स्पर्धा राहिलेली आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मान्यवरांनी आपल्याला योगदान देखील दिले गेलेलं आहे. त्याच्याच बरोबरीने स्वर्गीय नंदू प्रतीक 11 क्रिकेट संघ कराडे सगळे टीम मेंबर जे आहेत त्यांनी या स्पर्धेला उभं करण्यामध्ये दिवस रात्र मेहनत केलेली आहे. खरं तर 1 दिवसाची डे नाईट स्पर्धा जरी असली तरी 20 ते 30 दिवसांची मेहनत या गोष्टीचा उल्लेख केला जातोय. आणि त्या मेहनतीसाठी आयोजकांचं विशेष कौतुक करणं महत्त्वाचं आहे. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अजून पुढे बरीचशी स्पर्धा बाकी आहे. खरं तर मॅच नंबर 9 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टोटल 31 मॅच आपल्याला या स्पर्धेमध्ये कव्हर करायच्यात. ही मॅच जर आपण सोडली तर अजूनही 22 मॅच स्पर्धेमध्ये बाकी आहेत. शेवटचा 1 मिनिट असेल जय हनुमान जाताडे टीमसाठी. कॅप्टन आला नाही तर राधाकृष्ण अचानक मोपाडा संघाला डायरेक्टली टॉस विन दिला जाईल. मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिलाच बॉल अटॅक केलाय ऑन साइडला गॅप मध्ये. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय सीमा पार. पहिला वार. धावा 4. पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला RK रोहित वेळेकडे पाहायला मिळत आहेत. रोहित कारंदे पहिला षटक आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला आहे. राहुल शिर्के यांनी मात्र चांगली सुरुवात केली आहे टीम अष्टविनायक मोपाडा संघासाठी या मॅच मध्ये. यावरचा बॉल बाहेरची कडा घेतली. थोडासा स्लोवर बॉल होता. लाईन लेंथ मध्ये व्हेरिएशन केलं होतं. पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं. कटर बॉल होता पण त्याच्यामध्ये खरं तर बीट जरूर झाले होते पण 1 धाव नशिबाच्या स्वरूपात मिळतीये. चला 1 मिनिट झालेला आहे. टीम जय हनुमान जाताडेचा कर्णधार आला नाही आणि त्यामुळे श्री राधाकृष्ण अचानक मोपाडा संघाला डायरेक्ट टॉस विन दिला गेलाय. त्यांचा संघ टॉस जिंकलेला आहे. आता 1 धाव या चेंडूवरती मिळालेली आहे आणि 1 धावेच्या बरोबरीने संघ मात्र आता 5 या धावसंख्येवर पोहोचला. 19 धावांची अजूनही गरज आहे. डाऊन द लेग साइड. दुष्काळात 13वा महिना. धावा कमी आहेत. त्याच्यामध्ये अवांतर चेंडू मात्र तुम्हाला परतीचा प्रवास करून देऊ शकतात. हे ओळखावं लागेल. RK खरं तर फलंदाजी चांगली करू शकली नाही. पहिल्या बॉलवरती बाद झाले पण गोलंदाजी त्यांना चांगली करायची आहे.
खरं तर 4 ते 5 धावांचं षटक फेकलं, 2-3 विकेट मिळवल्या तर मात्र त्यांचा संघ या मॅचमध्ये मजबूत होऊ शकतो. पण तसं झालं नाही तर मात्र संघाला परतीचा प्रवास करावा लागेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. अवांतर चेंडू आलाय, अवांतरच्या बरोबरीने 6 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला जमा होताना पाहायला मिळतील. 18 धावांची विजयासाठी गरज आहे अजून. 18 धावांची गरज. बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली आहे. काही पे निगाही काही पे निशाणा. चेंडू मात्र शरीरावरती जाऊन आदळला. अपील त्या ठिकाणी झाली होती. कोणताच निर्णय येत नाहीये म्हणजे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. आउट दिलेला आहे. पंच फिंगर थोडीशी यस जास्त रेस करा या ठिकाणी आम्हाला दिसतच नाही. LBW रनआउट. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात पायचीत आहेत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. पहिला धक्का मिळेल बॅटिंग टीम अष्टविनायक मोपाडा संघाला. चला नितेश, आता भरगत नाही, आता पंचांनी बाद दिलाय, निर्णय आपल्याला मान्य करावाच लागेल कारण त्यांचा निर्णय अंतिम आहे. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येणार क्रमांक 3 वरती सौरभ या ठिकाणी इन होताना पाहायला मिळतील. 6 धावा जमा तुम्ही केल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावा झाल्यात त्या 6, विकेट गमावली आहे 1. समीकरणाचा मात्र जर आपण आता विचार केला, येणाऱ्या 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त 18 धावांची गरज आहे. 21 चेंडू 18 धावा. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच नेहमी शेवटच्या ओव्हरपर्यंत जाताना आपण पाहिल्यात. या मॅचमध्ये तसं चित्र घडेल का पाहणं गरजेचं आहे. नंबर 3 वरती सौरभ आल्यात. अगो टप्पाचा बॉल होता ऑन साईडला, यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न डीप खाऊ कॉर्नर मध्ये. चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मात्र इथून देखील पूर्ण केली जाते. खरं तर संध्याकाळच्या सत्राला मात्र सुरुवात झाली आहे. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण चांगली निसर्ग वन संपत्ती पाहतोय. खरं तर जवळच पाताळगंगा नदी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे वातावरण मात्र आता थंड होईल. यावेळेस क्या बात आहे, आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. बॉल सीमा पार, षटकार. चा प्रयत्न आहे कारण 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 13. समीकरण जर आपण पाहिलं तर आता 19 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी गरज असेल ती फक्त 11 धावांची. आणखी एक वार. क्या बात है, तडक फडक बेधडक. राहुल शिर्के सबसे कडक. आणखी एक दमदार फटका, षटकार. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाठलाग करायचा होता. 24 धावसंख्या झाली आहे, ते म्हणजे स्कोर कार्ड वरती 19 धावा एडगणून मात्र आता जमवल्या गेल्यात. विजयासाठी समीकरण जर आपण पाहिलं, 18 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि फक्त 5 धावांची गरज आहे अष्टविनायक मोपाडा संघाला विजयासाठी. 18 चेंडू 5 धावांचं समीकरण. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही धावा बनवल्या नाही आणि त्यामुळे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना आता सोपा झालाय अष्टविनायक मोपाडा टीमसाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ओव्हर क्रमांक 2 साठी शुभम बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपल्याला येथून येताना पाहायला मिळतात. शुभम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडू असतील 18 आणि धावा बनवायच्या आहेत म्हणजे फक्त 5. चला स्पीडअप ठेवा आता प्लीज. अठरा चेंडू आणि 5 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. पुढील मॅच एका बाजूला श्री राधाकृष्ण अचानक मोहपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान जाताडी दोन्ही टीमच्या दरम्यान असे. टॉस आपण विन दिलाय. टीम मोहपाडा संघाला टॉस डायरेक्टली विन दिलेला आहे. 18 चेंडू 5 धावांची गरज. लीव केलंय बॉलला.
चेंडू सोडायचा नव्हता, खराब बॉल होता कारण की स्क्वेअर कटचा फटका आला असता डीपमध्ये. मला त्या ठिकाणी खेळाडू दिसत नाहीये, चौकार वगैरे येऊ शकला असता, परंतु चेंडू सोडण्याकडे खरं तर लक्ष केंद्रित केलं सौरभ यांनी. परंतु पंचांचा कोणताच इशारा नाहीये, त्यामुळे फेअर बॉल मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. समीकरणामध्ये बदल होतोय. 17 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आता 5 धावांची गरज. 17 चेंडू बाकी आहेत, 5 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेचलाय, बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. 4